माळशिरसला नीरा देवधरचं खरं तर पाणी मिळावं यासाठी आमदार खासदारांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले गेले। पाणी न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी दिलाय। त्यांच्याशी संवाद साधून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा देवधर धरणाचे 3 टीएमसी पाणी मिळावे यासाठी आज या ठिकाणी मसवड माळशिरस रोडवर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत। या कशासाठी आंदोलन चालू आहे, नक्की काय मागणी आहे आणि किती दिवसापासूनची मागणी आहे? गेल्या 25-30 वर्षापासून फलटण आणि माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना नीरा देवधरचं पाण्याचं नियोजन शासनाने केलं होतं, परंतु त्याचं काही अद्याप काम पूर्ण झालेलं नाही। माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब हे महाराष्ट्रातल्या मंत्रालयात आणि विधानसभेत अनेक वेळा या गोष्टींचा प्रश्न मांडतायत आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत। मी सुद्धा या जनतेनं निवडून दिल्यापासून फलटण आणि माढा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील लोकांनी निवडून दिल्यापासून या योजनेचा पाठपुरावा केंद्रात जलसंपदा विभागाचे सचिव असतील, कमिशनर असतील, मंत्री असतील, या सगळ्यांकडे मी तर जवळजवळ 8-9 वेळा या सगळ्या लोकांना भेटलेलो आहे आणि फायनान्स डिपार्टमेंट पर्यंत जाऊन भेटून आलेलो आहे, परंतु एका ठिकाणी जाऊन ते थांबलेलं आहे। सगळी गोष्ट प्रगती कसलीच होत नाही। हा आक्रोश शासनाला कळावा म्हणून आजचा रस्ता रोको आम्ही केलेला आहे। आता आम्ही ते दोघं शोधून काढणार आहे आणि ती सगळी नावं बाहेर काढून जनतेला आणून देऊ आम्ही कोण अडकाठी आणतोय। या सरकारला कोणत्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे किंवा सरकारची काय अपेक्षा आहे? आम्ही आता कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम ठरवलेला आहे आणि आम्ही पाणी घेण्याची तारीख ठरवलेली आहे। त्यामुळे आता सरकारनं काही वेळ कडोपणा केला किंवा काय वाटेल ते केलं तरी सुद्धा सरकारला जी अपेक्षा आहे, आम्ही एसटी जाळाव्यात, मंत्रालय फोडावं, जे सरकारच्या मनामध्ये आहे हे केल्यानंतर आमचं लक्ष वेधलं जाईल, ते सुद्धा करण्यासाठी आम्ही पाठीमागं पुढे बघणार नाही। नक्कीच आम्ही मंत्रालयावरती सगळे चालून जाऊ। दिपावळीपर्यंत अजून 50 दिवस वाट बघणार आहे। त्यानंतर मात्र सरकारची जबाबदारी राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या पाण्याचं शिंगुर्णीपर्यंत टेंडर काढल्याशिवाय माघारी येणार नाही। पाणी मिळालं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आमदार आणि खासदारांनी दिलेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।